आता दिवशी तुझ्या गावी का बसून गेली लक्षात नाही इतका उशिरा तेवढ्या डबे खरं तेवढ्या उशिराच आपल्याला असं नेसला का कुठं लावली हे येऊ नका रे इकडं जागेत नाही किंवा लोकांच्या काय अटक कोणाला करायला लागतं अटक नाही म्हणलं आम्ही सांगायला आता कसं काय अटक येईल तुम्हाला अशा माणसाला अटक मी तुला भेटायला आले मी आजारातून उठले मी चलतानी तुझ्याच नेला आली होती पण नेहमीचा संबंधच नाही ना अगं ताई मी सांगतो तुझ्या केवढ्या माहिती माझ्याकडे राहते सगळ्या माझ्या माहिती राहतात ते पण मी राहायसारखी नाही ना कशी राहू मी करत नाही काहीच नाही करत कुणाला चालत सगळ्याला मी बोलवणार नाही मला यायचं नाही तसं पोलीस गाडी मला यायचं नाही मला यायचं नाही मला बघून यायचं नाही बघा मला सोडा मला नाही यायचं तुम्ही काय मला मला नाही बघा मला यायचं नाही चला काय करत नाही काय नाही तुम्ही नाही नाही तुम्हाला चांगल्या ठिकाणी द्यायचं असं रस्त्यावर तुम्हाला घराकडे जाऊन ठिकाणी यायचं नाही कुठं नेणार तुम्ही कुठं नेणार तुम्ही तुम्हाला सांगितलं ना बसा इकडून या तुम्ही हो ताई इकडून सरकारमध्ये सरकार दर्शन चांगले एवढे सुटसुटीत सांगायला लागले आम्ही तुम्हाला प्रेमानं सांगायला लागले कळ ना एवढं सामान सगळं भेटलं काय टेन्शन घेऊ नका सगळं घेऊ सोबत तुमचं फक्त निवांत काय सुद्धा टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय मस्त त्यामुळे तुम्हाला सगळं जेवण मला माझ्या तिथं जायचं नाही कुठं नमस्कार मी गेल्या 8-10 दिवसाखाली एक पोस्ट सोडली होती की आपल्या सुरक्षित ठिकाणी सोडण्यासाठी मला मदतीचं आव्हान केलं होतं तर त्या पद्धतीनं राधाकृष्ण फाउंडेशन श्री राधाकृष्ण फाउंडेशन चॅरिटेबल निलंगा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय आकाशदादा सोळंकी आलेले आहेत आणि ते त्या महिलेला ताब्यात घेत आहेत एक महिला जी वरुडा रोडला होती ती ताब्यात घेतलेली आहे परंतु स्टँडवरची महिला आम्ही शोधलं परंतु कुठेही न दिसून आल्यामुळे ती महिला इथेच राहिली पुढच्या वेळेला ती महिला दिसून आल्यास तिची सोय केली जाईल दादा आपण आपला परिचय द्या नमस्कार मी आकाश सोळंकी श्री राधाकृष्ण फाउंडेशन निलंगा या संस्थेअंतर्गत बेवारस लोकांचं संगोपन करण्याचे काम करतो असंच धाराशिव जिल्ह्यामध्ये महिला आहे जे की 4 ते 5 महिन्यापासून बेवारस अवस्थेत पडत आहे मग आपल्याला आशाताई कांबळे यांनी संपर्क साधला इंस्टाग्रामच्या चॅनलवर आपलं त्यांनी बघितले काम आणि त्यांना पण काम आवडल्यामुळे त्यांनी आपल्याला संपर्क केला व या महिलांची व्यवस्था करा म्हणजे संगोपन करा यासाठी आपल्याला त्यांनी संपर्क केला मग आपण त्यासाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये येऊन आपलं कार्य केलेलं आहे तुम्ही इथून राहते महिलांना पण तसंच आपल्याला धाराशिव जिल्ह्यामधले पोलीस निरीक्षक साहेबांनी पण चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे आणि जज साहेबांना पण मदत केलेली आहे नंतर आपले हे म्हणजे वचरे साहेब यांनी पण आपल्याला म्हणजे जिथं महिला होती तिथून आपल्याला रेस्क्यू करेपर्यंत म्हणजे आता पोलीस स्टेशनला आपलं सगळं काम झालेलं आहे तिथपर्यंत आपल्याला चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे धन्यवाद